नागपूरमधल्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित एनजीओ मध्ये काम करणाऱ्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांवरती इस्लामी रूढी परंपरा पाळण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप आहे। एनजीओचा संचालक रियाज काजी तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 या वयोगटामधल्या काही तरुणींवरती तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, रोजे ठेवले पाहिजेत, दुआ मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करत असताना खुदा हाफिज बोललं पाहिजे असा दबाव आणत असल्याचा आरोप आहे। परधर्मामधल्या परंपरा पाळण्यासाठी नकार दिल्याच्या नंतरही वारंवार रियाज काजी हा सातत्यानं त्या धार्मिक नियमांच्या बद्दल आग्रह धरायचा अशी माहिती देखील समोर येते। 4 पैकी एका तरुणीनं रियाज काजीने तिच्यासोबत अश्लील वागणूक केल्याचा देखील आरोप केलाय। पोलिसांनी या प्रकरणी रियाज काजी या 48 वर्षांच्या एनजीओ प्रमुखाला अटकही केली आहे। त्याच्या साथीदारांचा देखील शोध पोलीस घेत आहेत। तसंच एनजीओला सुरू असलेल्या अर्थपुरवठ्याचा मागोवा देखील आणि शोध देखील घेतला जातोय। आरोपीनं आपलं मागील 1.5 ते 2 वर्षापासून विनयभंग केल्याबाबत आणि त्यांना काही मुस्लिम धर्माच्या ज्या काही प्रथा आहेत, उदाहरणार्थ रोजा पकडणे किंवा नमाज पठण करणे याबाबत माहिती दिली आणि तुम्ही तसं करा म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल असं करण्यास सांगितलं आणि त्याबाबतची तक्रार काल रोजी आम्हाला प्राप्त झाली। तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्यामध्ये दखल घेऊन वरिष्ठांना माहिती दिली आणि दखलपात्र गुन्हा आपण त्याच्यामध्ये नोंद केलेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपीला देखील ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। तर विश्व हिंदू परिषदेनं युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या एनजीओला फंडिंग नेमकं कुठून होत होतं या सगळ्याचा तपास पोलिसांनी करायला हवा अशी मागणी देखील केलेली आहे। शासन प्रशासनाने ह्या सर्व विषयावर लक्ष द्यावं, अन्यथा हे जे प्रकार सुरू आहे त्यासाठी हिंदू संघटना काही चूप बसणार नाही। क्योंकि हा जो प्रकार होता आहे हा हिंदूंना टार्गेट, हिंदू मुलींना टार्गेट करून चाललेले आहे आणि त्यामुळे लव जिहाद ज्या प्रमाणात वाढलेला आहे हे त्याचेच प्रकरण आहे। तर रियाज काजी हा कुठपर्यंत गेलेला आहे, याला फंडिंग, याच्या एनजीओला फंडिंग कोण करत आहे याचाही तपास नागपूर पोलिसांनी करावं। नागपूरमधल्या मानकापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात राज्य अल्पसंख्याक आयोग पोलिसांच्या संपूर्ण चौकशीच्या नंतर आपली भूमिका मांडणार आहे। या संदर्भातली माहिती आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली आहे। आयोग का काम है सिर्फ और सिर्फ माइनॉरिटीज़ के लिए काम करना, मेजॉरिटी के लिए सरकार है। जो कंप्लेंट दाखल हुई भैया उसमें वो एनजीओ के आड़ में धर्म का काम कर रहा था, नमाज पढ़ने की वजह, ऐसी कंप्लेंट जो है वो रजिस्टर की गई है। कंप्लेंट क्या है, वाइट है कंप्लेंट क्या है उस पर मत जाइए। जो पुलिस की जानकारी आएंगी, पुलिस की रिपोर्ट आएंगी, उसके बाद जांच के बाद ही बात करना चाहिए। दरम्यान तक्रारदार असणाऱ्या तरुणींचे हे सगळे आरोप रियाज काझी याच्या वकिलांनी फेटाळून लावलेले आहेत। 2024च्या विनयभंगाची तक्रार एवढी उशिरा का दिलेली आहे असा सवाल देखील त्यांनी केलाय। नमाज पठण असेल, रोजे ठेवा, दुआ करा, खुदा हाफिज म्हणा अशा पद्धतीची कुठलीही सक्ती करण्यात आलेली नव्हती असं काझीचे वकील मुजम्मिल हुसेन यांनी म्हटलंय। हे सगळे आरोप खोटे आहेत। या संदर्भामध्ये पोलिसांच्या तपासात कुठलाही पुरावा समोर आलेला नसल्याचं वकील मुजम्मिल हुसेन यांचं म्हणणं आहे। नेमकं या प्रकरणात जे त्यांनी ते अलेज इन्सिडेंट स्टार्टिंगचे पॉईंट सांगितला आहे दॅट इज फ्रॉम 2020-24। आता 1 वर्षानंतर जर हे अशी ॲलिगेशन आणत आहे आणि त्याच्यात पूर्ण ॲलिगेशनमध्ये रिमांडमध्ये असा कुठेही नाही आहे की यांनी काही धार्मिक म्हणजे रिलिजियस ॲक्टिव्हिटीकरिता काही करत होते, असं काही नाही। यांच्या एनजीओच्या काही नाही, काहीच नाही त्याबाबत अजिबात देर इज नथिंग ऑन रेकॉर्ड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।